नाही बघा, याची सुरुवात केली होती गणेश नाईक साहेबांनी. सिडकोच्या वाशी सेक्टर 1 ला पहिले जर कुठले टॉवर उभी राहिले असेल, ते गणेश नाईकांच्या माध्यमातून उभं राहिले. मला आठवतंय की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना मान्यता भेटत नव्हती, तर त्यांनी आटापिटा केला होता. त्यावेळेस किशोर पाटकरा त्यांच्या बरोबर होता. त्यावेळेस. मग त्यावेळेस त्यांनी 2.5 चा मला वाटतं त्यावेळेस तो क्लस्टरची आपली क्लस्टर बोलतो रिडेव्हलपमेंटची योजना होती. त्यावेळेस त्यांनी स्वतः ठराव-बिराव पास करून सर्व पाठवलेले होते. बोनकोडे गावचं एक नव्या मुंबईमध्ये मॉडेल गाव म्हणून मी तयार करणार म्हणून त्यांचे स्वप्न होते. मग हे त्यांनी कुठं घालवलं. आणि आता सर्वसामान्य जनतेला मला तर झोपडपट्टीपासून आमच्या माथाडी असेल आणि मध्यमवर्गीय घरं असतील, त्यांना जर क्लस्टरमधून जर मोठे घरं भेटत असतील, तर यांचं दुखतंय कुठं? ह्यांचा फक्त एवढाच त्रास होतोय, की ऑपोझिशनच्या लोकांमध्ये आज झोपडपट्टी एरियात सर्वात जास्त 80% ऑपोझिशनचे नगरसेवक आहेत. शिवसेनेचे नगरसेवक आहेत. माथाडीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत. तिथे मध्यमवर्गीय जे काय वाशीचा जो एरिया आहे तिथं पण मध्यमवर्गीय लोक आहेत. हे ह्या लोकांना जर मोठी घरं भेटत असेल, तर यांना दुखण्याचं कारण काय आहे? आणि मग नंतर उठायचं आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने तुम्ही कॅबिनेटमध्ये मग त्याचा आणा ना, बसा ना, ठराव आणा ना. सत्ता कोणाची होती? पालकमंत्री 15 वर्ष कोण होते ठाणे जिल्ह्याचे? सत्ता कोणाची होती? यांचीच सत्ता होती ना. मग यांच्या काय डोळ्यावरती का पट्टी बांधले होते का तेव्हा? तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधलेले होते. दिघ्यापासून सुरुवात करा. आज कोर्ट बोलते 12,500 घरं या टाउन वेल प्लॅन टाउन सिटीमध्ये झालेले. झोपडपट्टीचं बोलत नाही मी. सिटीमध्ये झालेले आहेत. मी तर बोलतो 12,000-12,500 नाही त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहेत. मग हे तेव्हा झोपलेले होते का? मग तेव्हा यांना रोड, रस्ता ह्या सर्व गोष्टी दिसत स्वतःच्या गावाकडे तरी झुकून पाहावं ना. आमचं म्हणणं हेच आहे. सर्वसामान्य जनतेचं त्यावेळेस चांगलं होणार असेल, तर यांच्यात दुखतंय का? एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत आणि गोरगरीब जनतेचे ते नेते आहेत. आणि ते जे काही क्लस्टर वापरतायत, एका बिल्डरांसाठी नाही वापरत, ते सर्वसामान्य जनतेला चांगली जागा मिळावं, त्यांचं राहणीमान सुधारावं याच्यासाठी करतोय आणि क्लस्टर आलं तर डेव्हलप होतंय. एक चांगल्या तुमच्या जसं सिडकोने डेव्हलप केलं तसं गार्डन, शाळा, रस्ता हे त्याच्यामध्ये मिळणार आहेत. रस्ते पण मोठे होणार आहेत. रस्ते काही छोटे होणार नाहीयेत. पण हे असं ते त्यांना ओरमच्या बाबतीत बोलता येत नाही त्यांना. पण आमच्या सर्वसामान्य जनतेच्या ज्यावेळेस चांगलं व्हायचं आमचे दिवस येतात, त्यावेळेस यांना बोलायला बरोबर सुचतंय. यांना काही लोकांना यांच्या कमिशन नाही भेटत म्हणून यांची ही पोटदुखी आहे. कसला फ्लॅट? फ्लॅट ते ह्यांनीच आणलाय. अनाधिकृतचा फ्लॅट कोणी आणला? मी तर बोलतो गणेश नाईक साहेबांच्या कारकिर्दीमध्येच अनधिकृतचा फ्लॅट आला. आज तुमचा वाढीव एफ-एस-आयचा फ्लॅट कोणी आणला? 2.5 चा एफ-एस-आयसाठी आम्हीच झगडत होतो. नवी मुंबई महानगरपालिकेचा ठराव शासनाला पाठवण्यात आला होता. त्यावेळेस पृथ्वीराज बाबांनी त्या गोष्टी थांबवल्या होत्या. तेव्हा ह्यांनीच याच्यामध्ये विश्वदास भावेमध्ये मोठी सभा घेऊन त्याने विरोध केला होता. हे हे आम्ही सुरुवात केलेली आहे. यांची सुरुवात आहे ही सर्व काय. यांचेच स्वप्न होते. मग यांना त्यावेळेस 2.5 एफ-एस-आयचं त्यांना वाटत होतं. सर्वीकडे ते भाषणं करत होते. आमच्या झोपडपट्टीमध्ये भाषणं चाललेली आहेत त्यांची. ते रेकॉर्डिंग मी मागे तुम्हाला लावून दाखवलं सुद्धा होतं, की झोपडपट्टीचं सिंगापूर करणार. सिंगापूर कसं करणार? एफ-एस-आय आल्यावर, क्लस्टर आल्यावरच करणार ना. या सर्व गोष्टी बघा, या सर्व गोष्टीला आज हे स्वतःच्या चुका हे झाकून द्यायला बघतात. यांनी सांगावं ना हे काय झालं? जर एवढीच जर यांना या शहराची जर काळजी होती, तर मग हा शहर दूषित होऊन द्यायला दिलं नव्हतं पाहिजे त्यांनी. मग त्यांनी कशा पद्धतीने मग हे होऊन दिलं? तोच आहे ना, विषय तोच आहे. तोच आहे. त्यांचा विषय तोच आहे, काही शहराचा विकास नाही व्हायला पाहिजे, यांचा स्वतःचा विकास व्हायला पाहिजे. पहिल्यांदा यांचा स्वतःचा विकास होत होता. पालकमंत्री होते तेव्हा स्वतःचा विकास होत होता. तेव्हा त्यांना 2.5 एफ-एस-आय आठवत होता. गावं डेव्हलप व्हायला पाहिजे ते आठवत होते. सर्व काय आठवत होते. आता जर यू-डी-सी-पी-आर आला आणि आता जर क्लस्टर आणायचा जर प्रयत्न करत असेल, सर्वसामान्य जनतेला जर न्याय भेटत असेल, त्यांच्या पोटात दुखणे चालू झालेलं आहे. यांनी स्वतः तर काही केलं नाही, पण एकनाथ शिंदे साहेबच करायला बघतायत. तर एकनाथ शिंदे साहेबांना ते विरोध करतात. का शिंदे साहेबांचं जे पॉप्युलेशन आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आज महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचं जे नावारूपाला यायला लागलंय. शिंदे साहेब यांचं ज्युनियर होतंय. आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री आहेत.
हे कुठल्या मंत्रिपदावरनं खाली वनमंत्री पदावर आलेले आहेत. यांना ही पोटदुखी आहे आणि म्हणून त्यांना ते सहन होत नाही आणि म्हणून उठायचं आणि शिंदे साहेबांच्या विरोधात बोलायचं. आम्ही ते कदापि सहन होऊन देणार नाही. वेळ आली तर या घनसोली असेल, सर्वसामान्य जनता असेल, त्यांच्या घरावरती मोर्चा आणायला पण आम्ही मागे-पुढे बघणार. आम्ही प्रत्येक वेळेस वेळोवेळी मी स्वतः देतोय ऑपोझिशन लीडर म्हणून. आज पण मी देतोय. मी पण त्यांना ते उत्तरं देतो ना, म्हणून मी त्यांना बोलतोय, की त्यांनी स्वतःच्या गावाकडे पहिलं पाहावं. मी तर बोलतो कष्टाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं गाव सुधारावं. सर्व त्यांच्या ज्या मनात आहे, स्वप्नातलं त्यांचं जे बोनकडं गाव होतं स्वप्नातलं, ते बोनकडं गाव त्यांनी सुधारावं. फिरण्यामध्ये जावं. कुठं गल्ली आहे, कुठं रस्ते आहेत. आता त्यांनी त्यांचे गाव सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे पहिल्यांदी. नंतर कळलं जर आपलंच गाव ते सुधरवले नाही, तर सर्वसामान्य लोकांना ज्ञान देण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. आज आमच्या घणसोलीसारख्या ठिकाणी जर क्लस्टर होत असेल, झोपडपट्टी भागामध्ये क्लस्टर होत असेल, चांगले डेव्हलप होत असेल, तिथं हॉस्पिटल, तिथं शाळा, तिथं गार्डन हे आज आमच्या झोपडपट्टीमध्ये सर्वसामान्य जनतेला हे भेटत नाही. ते जर अवेलेबल होत असतील, तर ह्यांचं दुखतंय कुठं? हे मला सांगा. आज तुम्ही ओरम सारख्या ठिकाणी त्यांना तुम्ही हे करता. तिथं तुमचे एक-एक काही लोकांचे तिथे एक-एक फ्लोर आहेत स्वतःचे. काही लोकांचे तिथे. कोणाच्या नावावर आहे ते मला सांगायची काही गरज नाही. अशा ठिकाणी त्यांना चालते. पण सर्वसामान्य जनतेला ज्यावेळेस येते, त्यावेळेस त्यांच्या पोटात काय दुखते. आज टेंडर प्लॉटमध्ये जातात. मोठे-मोठे फ्लॅट होतात. मोठे-मोठे श्रीमंत लोकं आज या ठिकाणी डेव्हलप व्हायला एनआरआय झालं, हे झालं, ते झालं. जर तशा सुविधा जर आमच्या सर्वसामान्य जनतेला भेटत असतील आणि ते सुविधा मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जर भेटत असेल, तर यांच्या पोटात दुखतंय कुठं? त्यांना त्यांची जागा दाखवली. त्यांनी त्यांची जागा पहिलं तत्सम आज ते वनमंत्री आहेत. हे बघा त्यांची प्रत्येक वेळेस आम्ही लोकं त्यांना उत्तर देतो. किती त्यांना उत्तर द्यायला आम्हाला फक्त ते तिथं आम्हाला सांगायचं. त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, त्यांच्या बाबतीमध्ये एकच ज्वलंत आहे, की शिंदे साहेब आज एवढे मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत. त्यांचे ज्युनियर होते. त्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं होतं शिवसेनेमध्ये. आज ते या पदावर पोहोचले, तर त्यांना ते सहन नाही होत. त्यांची ती सहन करण्याची ती कॅपॅसिटी नाही. म्हणून ते आपल्या कुठेतरी आज पालघरमध्ये काय चाललंय? जावा ना तरी पालघरचे ते पालकमंत्री आहेत ना. तिथं काय दिशा चालली? तिथं महापूर आहे, तिथं हे आहे. तर पालघर सोडून 24 तास कुठं पडलेले असतात? नव्या मुंबईमध्ये. त्यांनी तिकडे बघा ना, तिकडे रोड, रस्ते किती लोकं वाहून गेले, किती लोकं मेले, त्यांचं त्यांना लक्ष नसतं. आज आपल्या इथं उठलं-सुटलं नवी मुंबई. अरे नवी मुंबईची वाट लावली नवी मुंबईच्यांनी. मग आम्ही वारंवार झालेले आम्ही त्या बाबतीत जे काय पाहिजे वरच्या लेव्हलनी ते नोंदवलं जातंय. काही गोष्टीचा निषेध पण केला जातोय. हे बघा ते आमच्या हातात आहे. वरच्या लेव्हलनी कशाला यायला पाहिजे? आम्ही आम्ही त्याला कॅपेबल आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करू.